युवा संघर्ष प्रतिष्ठान के अध्यक्ष सागर पवार और राहुल पवार का जन्मदिन बड़े धूमधाम से मनाया गया। सागर पवार को बधाई देने वालों की कतार लग गई। बच्चे हो या बूढ़े, सभी सागर को बधाई और आशीर्वाद देने पहुंचे। सागर पवार समाज सेवा के लिए जाने जाते हैं। आज भी उनकी समाज सेवा देखने को मिला। आज 200 से ज्यादा महिलाओं को साड़ी भेंट किए। ऐसा लग रहा था कि मानो पूरा केत की पारा उतर आया हो आशीर्वाद देने। ऐसा लग रहा था जैसे आज जन्मदिन के अवसर पर ही चुनावी बिगुल बजा दिया हो। लोगों का कहना था कि अगर सागर को एक बार वापस मौका मिले तो उन्हें नगरसेवक बनवा देंगे। आज वाढदिवस आहे, काय सांगाल? शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. आज सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक खासदार पियुष गोयल साहेब, विधान परिषद गटनेते सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर साहेब, जनसेवक गोपाल शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हा दोघा भावांचा, सागर पवार आणि राहुल पवार, आम्हा दोघा भावांचा वाढदिवस साजरा केला. प्रचंड उत्साही जनता आज मी समोर बघितली. मन भारावून गेलं. एवढ्या लोकांचं प्रेम बघून आज खरंच असं वाटतंय की आज आपण खूप मोठं पुण्य केलेलं असेल. आणि मी सर्वप्रथम माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी हा कार्यक्रम महिलांना जो साडी वाटपाचा ठेवलेला तो यशस्वी केला. 2017च्या महानगरपालिकेमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांच्या आशीर्वादाने या प्रभागामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. लोकांनी मला 3800 वोटिंग करून मला फक्त 1200 मतांनी मी हारलो होतो. लोकांचं खूप प्रेम मला इथे लाभलं होतं. आणि त्याच अनुषंगाने आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी लोकांच्या घरोघरी पोचणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्या सुखदुःखात पळणारा कार्यकर्ता आहे. आणि हे मी फक्त निवडणूक लढवण्यासाठी नाही करत, तर ते आम्हाला आमच्या सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर साहेबांनी शिकवलेलं आहे, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून हे असंच दिवसरात्र काम मी जनतेसाठी करतो. म्हणून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझी पण इच्छा आहे
की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पार्टीने मला पुन्हा एकदा संधी द्यावी. मी त्या संधीचं सोनं करून जनतेची सेवा करत राहीन. जर पार्टी आणि तुम्हाला संधी दिली तर काय? मला नक्की खात्री आहे, ज्याप्रमाणे मी आणि आमची पूर्ण टीम आम्ही दिवसरात्र लोकांच्या मदतीसाठी आत्ताच जो वन विभागाचा प्रश्न होता त्यामध्ये सुद्धा आम्ही गेली 4 महिने दिवसरात्र विभागामध्ये फिरून संघर्ष करून आज आम्ही ती तोडक कारवाई थांबवली. त्या अनुषंगाने नक्कीच जनतेला माझ्यासारखा एक गरीब आणि सामान्य कार्यकर्ता नगरसेवक म्हणून त्यांना हवा आहे. आणि मी जर नगरसेवक झालो तर ह्या एरियामध्ये या विभागामध्ये नक्कीच कायापालट करेन आणि तशी आमची पूर्ण विभागाची पूर्ण आमच्या पार्टीची आमची तयारी झालेली आहे. आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आमचे मोठे बंधू राहुल पवार दादा आणि तसेच वॉर्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीतून आपले सागरभाई यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज इथे भव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून आज 10 ते 15 वर्ष आज मी यांच्यापासून जोडलेलो आहे. घराचे संबंध आहेत. आज मी अजूनपर्यंत असा एकही महिना गेला बघितला नाही की समाजसेवेपासून यांचा रिक्त गेलेला. कारण की अनेक क्षेत्रामध्ये यांनी भरपूर काम केलेलं आहे. आज माथाडी युनियनच्या अंतर्मध्ये मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये पण जेव्हा की त्यांचं तो क्षेत्र येत पण नाही, मतदार क्षेत्र पण येत नाही, तिथेही यांचं आज उत्कृष्ट कार्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर यांचं माथाडीचं काम चालू आहे. त्या अनुषंगाने आज 500 ते 1000 वर्कर यांच्यापासून जोडलेले आहेत. त्याचबरोबर मागी गणपती असतील, साडी वाटप असतील, रक्तदान शिबिर असतील, प्रभाग क्रमांक 3 मध्ये यांनी अनेक कार्यक्रम समाजकार्याचे असे केलेले आहेत. आणि हे लोकांनाही आज हे समजलेलं आहे की खरंच जर असा नगरसेवक असेल आमचा, की नगरसेवक तर खूप असतात परंतु एक गरिबाचा नगरसेवक तोच गरिबाच्या भावना समजू शकतो. त्यामुळे आता वाटत तर नाही, आज गर्दी आज तुम्ही बघत शकता अजूनही माणसं येतात. अशी गर्दी क्वचितच कोणाच्या कार्यक्रमामध्ये असतं. आणि त्यामुळे मी सर्व प्रभाग क्रमांक 3 केतकीपाड्यापासून सर्व नागरिकांना आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की यावेळेला पक्ष तर बघा परंतु सामान्य माणूस बघा. सामान्य माणसाच्या गरजेला धावणारा सागर पवार हा उमेदवार असेल. नक्कीच वरिष्ठांवर माझा विश्वास आहे आणि आम्ही सुद्धा यांच्यासाठी इथे येऊन मेहनत करणार आहोत. आणि मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा घरोघरी फिरून सागरभाईंचा प्रचार करून यंदा या टायमाला यांना नगरसेवक बनवायचं. आजचा वाढदिवस म्हटलं की दुधामध्ये साखर पडणारा इतका गोड दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3चे माजी वार्डाध्यक्ष आणि कामगार संघटनेतील अतिशय नेतृत्व करणारा एक मोठा कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सातत्याने प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचा जो लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतो तो सर्वसामान्यांचा, गरिबांचा प्रश्न असेल, सर्वसामान्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर केतकीपाड्यातल्या डोंगर भागातील राहिलेल्या लोकांचा प्रश्न असेल, मग साडेवाटप असेल, छत्री वाटप असेल, अशा त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्षे आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर साहेबांच्या बरोबरचा असणारा कार्यकर्ता आहे. आणि या कार्यकर्त्याला एकदा मला वाटतं 2014च्या वेळी त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी पक्षाने तिकिटे दिली होती. परंतु काही कारणामुळे थोड्याशा मताने त्यांचा जो पराभव झाला, परंतु ते खचले नाही, ते कुठे थांबले नाही. लोकांच्या या रयतेचा त्यांनी विचार केला. या विचारामध्ये लोक सकाळी असेल, रात्री असेल, अपरात्री असेल, लोकांपर्यंत धावणारा आमचा सागर, नावाप्रमाणे सागर आहे. त्याला भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्यांनी, विविध क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सागर पवारला भारतीय जनता पार्टीने तिकीट देऊन मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आपण सर्व जनतेने त्यांच्याकडे पाहावं, हीच माझी पूर्ण इच्छा आहे. सर्वप्रथम तर वार्ड क्रमांक 3च्या सर्व महिलांकडून सागर भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सागर भाऊ सतत सर्व महिलांसाठी किंवा गोरगरिबांसाठी खूप मदत करतात. रात्री अपरात्री काही अडचण आली तर त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. गरिबांच्या मुलासाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम, पावसाळ्यामध्ये छत्री वाटप, पुन्हा गरजूंसाठी अन्नधान्याचं वाटप करतात. आता तर मध्ये घरगुती गृहिणींसाठी मिक्सर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. अशा बरेच उपक्रम आहेत, जसं की शिलाई मशीन, हे असे बरेच उपक्रम आहेत की सर्वप्रथम महिलांपासून गोरगरिबांपासून पोहोचवण्याचा ते सतत हे करतात का, म्हणजे त्यांना कार्यक्रम करत असतात. तसंच आता येणाऱ्या
येणाऱ्या निवडणुकीत आम्ही सागर भाऊंना नगरसेवक होऊ इच्छितो असं बघण्यात म्हणजे आमचं असं सर्व महिलांची अपेक्षा आहे की सागर भाऊंनी नगरसेवक व्हावं. त्यासाठी वार्ड क्रमांक 3च्या महिलांनी त्यांना सपोर्ट केला आहे. नमस्कार. सागर भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सागर भाऊ हे जनतेसाठी खूप म्हणजे करत असतात. विद्यार्थी असू दे किंवा महिला असू दे, बचत गटाच्या महिलांना तर प्रत्येक ह्याला मदत करतात. आता मध्ये मिक्सर वाटपाचा त्यांनी कार्यक्रम केला होता. गोरगरिबांना रात्री असू दे अपरात्री असू दे त्यांना मदत करतात. त्यांना एक फोन केला तरी ते रात्री अपरात्री धावून येतात मदतीला. आता सध्या फॉरेस्टचा जो विषय झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला खूप म्हणजे इथल्या फॉरेस्टचं आम्हाला नोटीस आल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी गोपाळ शेट्टी भाऊंना घेऊन इथल्या जनतेचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे सोडवला आणि आम्हाला इथल्या नागरिकांना दिलासा दिला. आणि तसंच ते शैक्षणिक असो का कुठल्याही प्रकारची मदत ते विद्यार्थ्यांना जनतेला करत असतात. सागर भाऊ सतत समाजसेवा करत आहेत. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. जनतेला इथल्या खूप आनंद मिळतो आणि त्यांनी असंच म्हणजे जनतेला सहकार्य करावं म्हणून आम्हाला ते नगरसेवक म्हणून हवे आहेत. मैं सबसे पहले तो उनको जन्मदिन की ढेर सारी बधाई दूंगी कि उनको जो उनका मतलब इच्छा है आने वाले टाइम में वो हमारे नगर सेवक बने और उन्होंने जनता के लिए बहुत सारे काम किए हैं। आज मैं 10 साल से उनसे जुड़ी हुई हूँ मगर जनता के हर काम के लिए हर मदद के लिए वो हमेशा खड़े रहते हैं। ये उनका बहुत अच्छा मतलब स्वभाव है। वो नाम से ही सागर नहीं है, उनकी जो मन है ना वो भी सागर समान बड़ा है अपने आम जनता खेती बाड़ी जनता के लिए। तो और बहुत सारे उन्होंने प्रोग्राम किए आयोजन किए मतलब जनता के लिए, कभी छतरी बांटा प्रोग्राम तो कभी बोलते हैं वो ये कि वो आने वाले टाइम में हमारे नगर सेवक बने क्योंकि जैसा वो लोगों के संग में एक मित्रवत व्यवहार रखते हैं और लोग संग खड़े रहते हैं तो उसके हिसाब से उन्हें नगर सेवक बनना चाहिए और हम लोगों का पूरा सपोर्ट है उनके लिए। लगातार समाज सेवा कर रहे हैं, क्या कहें? लगा वो बहुत अच्छी समाज सेवा कर रहे हैं। हमेशा कोई ना कोई प्रोग्राम आयोजन करते रहते हैं गरीब जनता के लिए, कभी छतरी बांटप, कभी हेल्थ का कुछ इशू रहेगा तो उसके लिए कैंप बुलाते हैं वो। और भी बहुत सारे काम हैं जो उन्होंने जनता के लिए किए हैं और हमारा पूरा सपोर्ट है उनके लिए और हम यही चाहते हैं कि वो आने वाले टाइम में नगर सेवक जरूर बने, उनको जनता एक बार मौका जरूर दे। कहेंगे आज सागर पवार जी का जन्मदिन है। आज मैं सागर पवार को जन्मदिन की हार्दिक शुभेच्छा देता हूं उनको और शुभेच्छा के साथ साथ और भी कहूँगा कि मैं सागर भाई पवार को बहुत दिनों से जानता हूं। वार्ड में एक भारतीय जनता पार्टी के जुझारू कार्यकर्ता हैं, लोगों के सुख दुख में हमेशा काम आते हैं और ऐसे कार्यकर्ताओं का जब जन्मदिन मनता है तो लोगों को उस समय एक उत्साह देखा। महिलाओं लोगों का साड़ी वाटप का कार्यक्रम तो ये बहुत करते रहते हैं, कुछ ना कुछ बांटते रहते हैं साल भर में, हर एक 4 महीना में जैसे मतलब कुछ ना कुछ एक गिफ्ट मतलब कि लोगों के लिए देते हैं, स्वतः अपने पैसे देते हैं। और ये लोगों को देखा कि मतलब कि वो चाह रही है कि इस वार्ड क्रमांक 3 में ऐसा एक नगर सेवक मिले। वो नगर सेवक का मतलब भाव लेके सब महिलाओं के ऊपर मैं देख रहा था, मांग रही थी कि ऐसा नगर सेवक सागर भाई को अगर बनता है तो इस पूरे वार्ड का काया पलट जाएगा। कुछ दिन पहले इसी केतकी पाड़ा में फॉरेस्ट विभाग का मैटर आया था, कोई कुछ बोला कोई कुछ बोला। बाद में हमारे सीनियर लीडर गोपाल शेट्टी साहब, प्रवीण भाऊ दरेकर और सागर भालगरे पूरी समस्याओं का अवलोकन करने के बाद उन्होंने पूरे मुद्दा को अपने हाथ में लिया। जब अपने हाथ में लिया तो यही सागर भाई की टीम तोड़ने के लिए पूरा फॉरेस्ट की टीम आई थी, पूरा गोपाल शेट्टी साहब के साथ में सभी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता सागर भाई की अगुवाई में खड़े थे। इन्होंने बोला कि पहले हमारे ऊपर गाड़ी चलेगी तब बुलडोजर आगे जाएगा। तो ऐसे कार्यकर्ताओं को, ऐसे नेताओं को, ऐसे लोगों को यहाँ के लोग चाहते हैं, ऐसे लोगों को यहाँ पर चाहते हैं कि ऐसा नगर सेवक दो जो किसी से एक पैसा खाने का नहीं, गरीबों का मतलब काम करने वाला चाहिए, हर एक दुख में काम करने वाला चाहिए, हर एक घर में हफ्ते में 3 बार राउंड लगाते हैं जा कर के। मैं खुद इस वार्ड में रहता हूँ दोस्त, केशव नगर में रहता हूँ, लेकिन मैं देखा हूँ कि जो लोकप्रियता इस आदमी में है, इस लड़के में है, सागर भाई में है, वैसा जो है कि यहाँ के लोग चाहते हैं कि ऐसा नगर सेवक मुझे चाहिए। जन्मदिन के निमित्त में मैं देखा जैसे मैं आगे गणपति का बहुत से ऐसे कार्यक्रम इनका होता रहता है, साड़ी वाटप हो गया, छतरी वाटप हो गया और भी कुछ हो गया, सभी का मतलब कार्यक्रम ये रखते हैं।
कुछ न कुछ लोगों के बीच में जो भी होता है अपने स्वयं के पैसे से देते हैं। बाद में हमारे नेता गोपाल शेट्टी हैं, हमारे नेता प्रवीण बाबू दरेकर हैं, सब लोग का आशीर्वाद रहता है। लेकिन स्वतः के पैसा से इतना सेवा करने वाला बहुत कम कार्यकर्ता मिलता है। और कभी भी निस्वार्थ भाव से किसी का काम, किसी पक्ष का रहने दो, ऐसा नहीं कि बीजेपी का कार्यकर्ता है तो बीजेपी काम, कोई भी पक्ष का आदमी आता है उसका काम पहले एक काम करके लेते हैं। तो ऐसे नगर सेवक रूप में यहाँ की जनता देख रही है। मैं तो यही बोलूँगा भैया कि आने वाले समय में सभी लोग एकजुट होकर के इनको एक बार नगर सेवक बनाओ।